उत्तर प्रदेशात झळकलेल्या आय लव्ह मोहम्मदच्या बॅनर्सचं वादळ आता राज्यांच्या सीमा ओलांडून गेलेलं आहे। कानपूरमध्ये लागलेली ही ठिणगी उत्तराखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यात पसरली आणि आता या वादात मंत्री नितेश राणेंनी उडी घेत आय लव्ह महादेव अशा आशयाची पोस्ट केली आहे। या एका घोषवाक्याभोवती एवढं मोठं राजकीय धार्मिक वादळ का उसळलं, आपण बघूया स्पेशल रिपोर्ट। उत्तर प्रदेशात आय लव्ह मोहम्मद या बॅनरमुळे वादळ उठलंय। कानपूरमध्ये लागलेली ठिणगी उन्नाव, बरेली, गोध्रा, लखनौ, काशीपूर पर्यंत पोहोचली। बरेलीमध्ये आय लव्ह मोहम्मदच्या पोस्टरवरनं मोठा राडा झाला। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। मुसलमानों ने जब ईद मिलादुन्नबी आया तो आई लव मोहम्मद लिखा, अपने मोहब्बत का इजहार किया और मुसलमानों को मतलब अल्लाह के बाद दुनिया में सबसे ज़्यादा अगर किसी को मानते हैं, जिनके लिए जान देने को तैयार है, वो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है। उनके बारे में लगाना मसला गलत नहीं, ये सब धर्म लगाते हैं, लेकिन मुसलमानों ने लगाया तो उन पर FIR हो गया। जब FIR हुआ तो सारे मुसलमान नहीं, सारे सेकुलर लोग, कितने हिंदू भाइयों का आई लव मोहम्मद, बहुत जगह पूरी दुनिया में हलचल मच गई। तो ये शुरुआत सरकार ने किया, सरकार ने जबरदस्ती लगाया। आय लव्ह मोहम्मद या वादाची सुरुवात उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये झाली। मात्र आता तो केवळ उत्तर प्रदेशापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रासह अनेक राज्यात पोहोचलाय। अकोला, संभाजीनगर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटतायत। अकोल्यात मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांकडून कानपूरच्या घटनेचा निषेध करण्यात आला, तर संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे फलक झळकले। दरम्यान आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरला भाजप नेते नितेश राणेंनी उत्तर दिलंय आणि आय लव्ह महादेव अशी पोस्ट राणेंनी केली आहे। ही भूमीच महादेवाची आहे। एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव सर्व स्पष्ट आहे। म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार। त्याच्यामध्ये मी काय दुसरं काय, मी पाकिस्तान, कराची, इस्लामाबादमध्ये बसून आय लव्ह महादेव नाही लिहिलेलं आहे। मी आमच्या भारतामध्ये, हिंदू राष्ट्रामध्ये, आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या महाराष्ट्रामध्येच बसून आय लव्ह महादेव लिहिलेलं आहे, पोस्ट केलेलं आहे। त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही। उत्तर प्रदेशातल्या कानपूरच्या रावतपूर परिसरातल्या बारावफात या मिरवणुकीदरम्यान हा वाद सुरू झाला। मिरवणुकीच्या मार्गावर काही लोकांनी आय लव्ह मोहम्मद असा बॅनर लावला होता, त्यामुळे हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला। 4 सप्टेंबरला उत्तर प्रदेशातल्या कानपुरात या वादाची सुरुवात झाली। कानपुरात बारावफात मिरवणुकीदरम्यान आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकले। या बॅनरवरती हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला। आय लव्ह मोहम्मद बॅनरद्वारे जाणून बुजून भावना भडकवण्याचा प्रयत्न होतो असा आरोप करण्यात आला। तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि फलक हटवला। धार्मिक मिरवणुकीत नवीन प्रथा सुरू केल्याप्रकरणी 9 सप्टेंबरला कानपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। पोलीस कारवाईला मुस्लिम समाजाने धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असं मानलं आणि हा वाद त्यानंतर कानपूरपुरता मर्यादित न राहता इतर राज्यातही पसरलाय। खरं तर आय लव्ह महादेव म्हणण्यामध्ये काय कमीपणा आहे? आम्ही आमच्या देवाबद्दल, आम्ही आमच्या भगवानाबद्दल जर का आदर दाखवत असू आणि आमचं देवावर प्रेम आहे, आपली हिंदू संस्कृती ही देवदेवतावर प्रेम करणारी आहे। आपला वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये मोठा आहे। हजारो वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि त्यामध्ये आपण विठुरायाकडे प्रेम मागतो, आपण विठुरायावर प्रेम करतो, आपण कृष्णावर प्रेम करतो, आपण रामावर प्रेम करतो, आपण महादेवावर प्रेम करतो। आपण अशा पद्धतीचं प्रेम व्यक्त करत असेल तर मला वाटतं त्यामध्ये काहीही गैर नाही। कानपूरमध्ये आय लव्ह मोहम्मद बॅनर प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि हा वाद पेटलाय। या वादात तेल ओतण्याचं काम MIMचे अध्यक्ष असरुद्दीन ओवैसींनी केल्याचा आरोप आहे। त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये आय लव्ह मोहम्मद असं म्हणणं हा गुन्हा नसल्याचं स्पष्ट करत पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे। त्यानंतर अनेक शहरात या विरोधात आंदोलनही सुरू झालेत। आता हा वाद महाराष्ट्रातही पोहोचल्यानं मंत्री नितेश राणेंनी आय लव्ह महादेव असं पोस्ट करत त्याला प्रत्युत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।